नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. स्वप्न MBBS 2025 ची या नवीन सिरीजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की जे मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर या चर्चेमध्ये आपण कुठल्या विषयावर चर्चा करणार आहोत तर कॅटेगरी वाईज 2024-25 या वर्षामध्ये कॅटेगरी वाईज कॅप राऊंडमध्ये कुठल्या कॅटेगरीचा किती कट ऑफ आला आणि त्याची रँक ऑल इंडिया रँक काय होती ह्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आज सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून 2025 ची जी काही तुमची नीट यूजीची प्रोसेस आहे, येणाऱ्या प्रत्येक अपडेट्स ज्या महत्त्वपूर्ण काही जे काही नोटीस वगैरे असतील तर याचा अपडेट आपल्यापर्यंत आम्ही यूट्यूबच्या व्हिडिओ मार्फत किंवा आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या मार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन करून आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता. तर चला विद्यार्थ्यांनो, आज आपण सुरुवात करूया स्वप्न MBBS 2025 मध्ये या सिरीजमध्ये पहिल्या कॉलेजच्या कट ऑफ बद्दल. तर विद्यार्थी आणि पालक मित्र, आज आपण चर्चा करणार आहोत की जे मेडिकल कॉलेज मुंबई यामध्ये CET सेल अंतर्गत म्हणजे 85 कोट्याच्या अंतर्गत जे काही राऊंड झालेले आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आपण ही आज चर्चा करणार आहोत. याच्याही आधी आपण 2-3 कॉलेजचे आपण बनवलेले आहेत व्हिडिओ. आजपासून आपली सिरीज चालू होते आहे. त्या सिरीजमध्ये आपण सुरुवातीला चर्चा करूया की ओपन कॅटेगरीमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडला मुलांचा कट ऑफ काय होता. तर विद्यार्थी मित्र, पालक मित्र, पहिल्या राऊंडला ओपन कॅटेगरीचा जो विद्यार्थी लागला त्याची रँक होती 6099 म्हणजे 6099 ही ओपन कॅटेगरीतल्या मुलांची रँक होती, ऑल इंडिया रँक, आणि त्याचे मार्क होते 682. तसंच ओपन कॅटेगरीतल्या थर्ड राऊंडचा जो काही कट ऑफ होता, जी काही रँक होती ती रँक होती 9264 आणि त्याचे मार्क होते 675. तर म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 7 मार्काचा फरक पडला. यामध्ये काय झालं तर विद्यार्थी आणि जे काही 7 मार्काचा फरक पडला, काही विद्यार्थी पहिल्या राऊंडला ऑल इंडियामध्ये पार्टिसिपेट करतात, सेकंड थर्ड राऊंडला ते स्टेटला येतात किंवा अजून अदर 15% कॉलेज अपडेट झाल्याच्या नंतर तिकडे जातात. तसंच ओपन कॅटेगरीतल्या मुलींचा पहिल्या राऊंडचा जी काही रँक होता तो रँक होता 6266 आणि मुलीचे मार्क होते 682 मार्क होते. म्हणजे पहिल्या राऊंडला मुलाचा आणि मुलीचा कट ऑफ जवळपास सारखाच होता, फक्त रँक मध्ये मागे पुढे होतं, मार्क तर सेम होते. तसंच लास्ट राऊंडला जे काही कट ऑफ आलेला आहे त्या विद्यार्थिनीचा ओपन कॅटेगरीमधून तिची रँक होती 9001 म्हणजे 9001 आणि तिचे मार्क होते 676. तर या आपण हे आता पाहिलं ओपन कॅटेगरीचा. तर त्याचबरोबर पॅरली पाहू आपण EWS मध्ये. तर EWS मध्ये पहिल्या राऊंडला जो मुलगा लागला त्याची रँक होती 16817 आणि त्याचे मार्क होते 663. तसंच लास्ट राऊंड मध्ये EWS चा विद्यार्थी जो लागला त्याचे राऊंड ऑल इंडिया रँक पण सेम होती 16817 आणि 663 मार्क होते, म्हणजे तिथं काही बदल झालेला नाही. तसंच EWS मध्ये मुलींच्या कॅटेगरीमध्ये पहिल्या राऊंड मध्ये जी मुलगी लागली तिचा रँक होता 16327 आणि तिचे मार्क होते 664. थर्ड राऊंडला पण जी मुलगी अलॉट झालेली आहे तिचे मार्क पण 664 होते, फक्त रँक मध्ये थोडं फरक पडला. रँक होता जी मुलीचं रँक पण तोच राहिला 16327. म्हणजे EWS मध्ये पाहिलं तर आपण पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडला जे कॉलेजला कुठलाही बदल झालेला नाही. पहिल्या राऊंडला जो स्कोर होता मुलांचा किंवा मुलीचा तोच थर्ड राऊंडला सेम राहिला. आता त्याच्याच बरोबर आपण जे काही मराठा कॅन्डिडेटला जे रिझर्वेशन भेटलं होतं SCBCचं त्याचं आपण आता कट ऑफ पाहू. तर जे कॉलेजला जे काही पहिल्या राऊंडला SCBCचा जो मुलगा लागला त्याची रँक होती 10434 आणि त्याचा कट ऑफ होता 674. तसंच SCBC मधून थर्ड राऊंडला जो मुलगा लागला त्याचा कट ऑफ होता 30,469 आणि मार्क होते 645. तर हे झाला मुलांचा SCBCचा. मुलींचा जर कट ऑफचा आपण विचार केला तर पहिल्या राऊंड मध्ये SCBC कॅटेगरीमधून जी मुलगी अलॉट झाली तर तिचा जो रँक होता तो होता 10,517 आणि तिचे मार्क होते 673. पण पाहिल्या गेला तर SCBC मधून जी मुलगी
थर्ड राऊंडला जी अलॉट झाली 673 मार्काची, तर लास्ट राऊंडला म्हणजे थर्ड राऊंडला पण तिचा स्कोर तोच राहिला, फक्त रँक जी आहे त्या मुलीची होती 10,584. तर विद्यार्थी मित्र व पालक मित्र, आपण थोडं काय आहे की टाइम कमी लागावा म्हणून थोडं फास्ट सांगत आहोत, पण आपलं कट ऑफ बुकलेट हे 8 दिवसातच अवेलेबल होईल. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी संपर्क साधावा. सांगण्याचं कारण म्हणजे काय की बऱ्याचशा पालकांनी सांगितलं की थोडं फास्ट घेत जा, म्हणजे मुलांचा वेळ आणि त्यांचं हे जाईल. याच्यात तुम्हाला कदाचित कट ऑफ पण ते लक्षात राहणार नाहीत, पण तुम्ही स्लोली पाहिलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता याच्यानंतर कॅटेगरी पाहू आपण, एससी कॅटेगरी. तर एससी कॅटेगरीचा जो पहिल्या राऊंडचा रँक होता, जो मुलगा लागलेला त्याचा होता, जो रँक होता तो होता 53,903 आणि मुलाचा स्कोर होता 621. आपण बोलत आहोत कॅटेगरी एससी बद्दल. तर पहिल्या राऊंडला 621चा कट ऑफ आला. थर्ड राऊंडला मेल कॅन्डिडेट मध्येच 58,233 आणि मुलाचा स्कोर होता 617. तर पहिल्या राऊंडला जो कट ऑफ होता 621 आणि दुसरा जो होता 617, म्हणजे 4 मार्काचा फरक पहिल्या राऊंड ते तिसऱ्या राऊंडमध्ये एससी कॅटेगरीमध्ये मुलांच्या याच्यात पडला. मुलींच्या याच्यात जर विचार केला आपण तर पहिल्या राऊंडमध्ये मुलींचा जो ऑल इंडिया रँक होता तो होता 54,677 आणि स्कोर होता 620. आणि थर्ड राऊंडमध्ये एससी कॅटेगरीत मुलींचा जो काही रँक होता तो होता 66,592 आणि स्कोर होता 610. म्हणजे मुलींच्या याच्यात जर पाहिलं तर पहिल्या राऊंड आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जवळपास 13 मार्काचा फरक पडला एससी कॅटेगरीमध्ये. आता याच्यानंतर आपण पॅरलली पाहू एसटी कॅटेगरी. तर एसटी कॅटेगरीमध्ये कट ऑफ खूप सगळ्याच कॉलेजला कमी जातो, तसा जे जे कॉलेजचा पण आहे. तर फर्स्ट राऊंडला एसटी कॅटेगरीमधून जो काही रँक आलेला आहे तो रँक आहे 1,34,649 आणि मार्क आहेत 552. हे आपण मुलांच्या कट ऑफ बद्दल बोलतो एसटी कॅटेगरीतल्या. आणि त्या तसंच थर्ड राऊंड मध्ये एसटी कॅटेगरीतला जो मुलांचा कट ऑफ आहे तर तो आहे की 1,63,264 आणि मार्क आहेत 530. म्हणजे जवळपास 22 मार्कांचा फरक जो आहे एसटी कॅटेगरीमध्ये पहिला राऊंड ते तिसऱ्या राऊंड मध्ये आलेला आहे. तसंच मुलींचा जर पाहिला गेला आपण तर मुलींचा जो पहिल्या राऊंडचा जो रँक होता तो होता 1,72,580 आणि कट ऑफ होता 523. आणि लास्ट राऊंडचा म्हणजे थर्ड राऊंडचा मुलींचा जर आपण रँक पाहिला एसटी कॅटेगरीचा तर 1,72,580 आणि मुलींचे मार्क होते 523. म्हणजे पाहिलं गेलं तर मुलींचा जो काही पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ गेला त्याच्यात काही बदल नाही झाला थर्ड राऊंडला. तर म्हणजे याचा अर्थ असा की एसटी कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडला जी जागा फ्री झाली मुलींची ती मुलींनी तिथं रिटेन्शन देऊन टाकल्यामुळे त्याच्यात काही बदल झालेला नाही. आता याच्यानंतर आपण पाहूया विजय अ. तर विजय अ मध्ये पहिल्या राऊंड मध्ये जे काही मुलांचा रँक लागला कट ऑफ आला तो तर पहिल्या राऊंड मध्ये आला 12,659, 670 मार्क आहे त्या विद्यार्थ्याचे. रँक आहे 12,659 आणि विद्यार्थ्याचे मार्क आहेत 670. तसंच थर्ड राऊंडला विद्यार्थ्याचा विजय अ मध्ये रँक सेम राहिला 12,659, 670 मार्क. म्हणजे तिथेही कुठल्या प्रकारचं बदल झाले नाही. विजय कॅटेगरीमध्ये जी काही रिझर्वेशन असते त्या रिझर्वेशन मध्ये पहिल्या राऊंडला जो काही मुलाला ऍडमिशन भेटलं त्याने रिटेन्शन दिल्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. तसंच विजय अ मध्ये मुलींच्या पहिल्या राऊंड मध्ये जो काही मुलींचा रँक आला तो आला 21,759 आणि मार्क होते 656. म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये 656 विजयाच्या मुलीचा कट ऑफ आला आणि थर्ड राऊंडला जो आहे तो 21,759 आणि त्याचे मार्क पण 656. म्हणजे जे काही विजयाचे जे काही मुलींचं जे काही रिझर्वेशन होतं पहिल्या राऊंड मध्ये ज्या मुलीला भेटलं 659 वर त्या मुलींनी रिटेन्शन दिलं असं कदाचित, त्यामुळे तिथं काही अपग्रेडेशन झालेलं नाही सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये. आणि आता याच्यानंतर आपण चर्चा करू NT1 म्हणजे NT ब. याच्यामध्ये यांचाही कट ऑफ खूप कमी असतो कारण की NT ब मध्ये खूप कमी मुलं असतात. तर NT ब मध्ये जे आहे तर पहिल्या राऊंडला जो कट ऑफ आला तो 26,184 मार्क आहेत 650. NT ब NT1 म्हणजे आपण त्याला NT1 म्हणतो NTB. आणि लास्ट राऊंड म्हणजे थर्ड राऊंडला NT ब चा जो कट ऑफ आहे तो सेमच आहे कारण की याला सीट्स कमी असतात, मुलं कॉलेज भेटल्यावर सोडत नाहीत. 26,184 आणि मार्क आहेत त्याचे 650. तसंच मुलींच्या बाबतीत पण सेम आहे. मुलींच्या NT ब चा जो काही पहिल्या राऊंडचा रँक आलेला आहे तो आहे 41,826 आणि मार्क आहेत मुलीचे 633. हीच परिस्थिती तिसऱ्या राऊंडला पण सेम राहिली. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
कॉलेज चांगलं भेटलं की विद्यार्थी काय करतात, रिटेन्शन देऊन टाकतात आणि थांबतात, कारण की सीट्स कमी असतात, त्याच्यामुळे ते जास्त शफल करत नाहीत किंवा अपग्रेड करत नाहीत, त्याच्यामुळे ते सीट फ्रीज करून ठेवतात, म्हणजे रिटेन्शन देऊन टाकतात. तसंच आता आपण पाहू NT2 म्हणजे NTCचं. तर NTC मध्ये जे आहे तर पहिल्या राऊंडला जो कट ऑफ गेला तो 665 मार्काचा विद्यार्थ्याचा म्हणजे मुलाचा 665 मार्क बॉईज कॅन्डिडेट मध्ये, आणि त्याची रँक होती पहा 15,338. 15,338 रँक आणि मार्क होते 665. तसंच थर्ड राऊंडला सेम राहिलं, कारण की सीट त्याला खूप कमी असतात, एक एक दोन दोन सीट असतात, म्हणून मुलं अपग्रेड करत नाही. तर थर्ड राऊंडला पण सेम राहिलं, रँक राहिली 15,338 आणि मार्क राहिले 665 मार्क. तर पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडला जी काही कंडिशन राहिली याची NTC ची, ती पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडला सेम राहिली. तसंच सेम मुलींच्या बाबतीत पण आहे. 16,370 ची रँक पहिल्या राऊंडला जी लागली तीच मुलगी थर्ड राऊंडला ती सेम राहिली 16,370 मध्ये, आणि मार्क आहे 664. विद्यार्थी मित्र व पालक मित्र, आपण ही जी चर्चा करतोय तर का चर्चा करतोय, तर यामध्ये तुम्हाला जे आहे की लक्षात येईल की आपल्याला किती मार्क घ्यायचे, कुठल्या कॉलेजला लागायचं. जी आपण सिरीजची चालू केली आहे स्वप्न MBBS 2025 चे, तर त्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक कॉलेज डिटेल बोलणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला किती मार्क किती घ्यायचे आहेत. हे बरोबर आहे की प्रत्येक वर्षी विद्यार्थी कमी जास्त वाढतात याच्यामध्ये, नीटचा फॉर्म भरण्यात, त्याच्यात नीट ॲस्पिरंटच्या संख्येमध्ये कट ऑफ कमी जास्त होतो. मी सांगतो हा 100% आता कट ऑफ येईल असं सांगता येत नाही, कदाचित 5-10 मार्क कमी होईल किंवा हे असा राहील किंवा वाढू पण शकतो. इट डिपेंड्स ऑन हाऊ मच स्टुडंट्स आर एलिजिबल फॉर दी नीट UG प्रोसेस 2025-26. त्याच्यात जी काही डिटेल येईल ते आपल्याला त्यावेळेस कळेल की कितीपर्यंत कट ऑफ वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. तर आपण आता सेकंड लास्ट मध्ये म्हणजे NT3 म्हणजे NT-ड बद्दल चर्चा करणार आहोत. तर NT-ड चा पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ गेला सेम म्हणजे थर्ड राऊंडला पण NT-ड चा तेवढाच गेला, 5,181 त्याची रँक होती मुलाची आणि मार्क होते 685. सेम सिच्युएशन थर्ड राऊंड मध्ये राहिली तीच की 5,181 चा रँक वाला मुलगा तिथंच राहिला 685 मार्कवर. आणि मुलींच्या बाबतीत पण सेम तसंच घडलं की 13,333 ऑल इंडिया रँक असणारी मुलगी NT-ड NT3च्या कॅटेगरीतली जी काही मुलगी होती तिचेही मार्क तेच पहिल्या राऊंडला जे होते थर्ड राऊंडला तेच राहिले. मार्क होते मुलीचे 669 आणि रँक होती 13,333. आणि आपण आता शेवटच्या कॅटेगरी बद्दल चर्चा करणार आहोत, ती म्हणजे OBC. तर OBCच्या पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ होता तो होता 670 आणि रँक होती 11,997. पहिल्या राऊंड मध्ये 670 चा विद्यार्थी जे कॉलेजला लागला त्याची रँक होती 11,997 आणि सेम मार्क्सचा विद्यार्थी हा थर्ड राऊंडला लागला, फक्त रँक त्याची थोडी जास्त होती, रँक होती 12,472, पण मार्क सेम होते 670. रँक मध्ये थोडा फरक पडला पण मार्क सेम होते. तर हे जे आपण रँक आणि मार्क बद्दल बोलण्याचा जो काही आपला उद्देश आहे विद्यार्थी पालक मित्र, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या रँकला किती मार्क असतील आणि त्या रँकनुसार आपण त्या कॉलेजला ऍडमिट होऊ का नाही, आणि किंवा जर व्हायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीची रँक आपली ठेवावी लागेल. आता त्याच्यानंतर आपण मुलींच्या बाबतीत जर OBCच्या बोलायला गेलं तर मुलींच्या बाबतीत पण सेम पहिल्या राऊंडला जे घडलं तेच थर्ड राऊंडला, म्हणजे 12,026 रँकची जी मुलगी आहे जिचे मार्क 670 होते तीच त्याच मार्कची त्याच रँकची मुलगी त्याच वेळेस तिथंच राहिली ती थर्ड राऊंडला पण, म्हणजे 12,026 रँक आणि मार्क 670. म्हणजे विद्यार्थी व पालक मित्र, आपण जर आजच्या पूर्ण सिनेरिओ मध्ये पाहिले ह्या कॉलेजच्या, तर कट ऑफ ह्या वर्षी खूप जास्त होते. काही काही कॅटेगरीमध्ये पहिल्याच राऊंडला घेतलेले विद्यार्थी तिथनं त्यांनी रिटेन्शन दिल्यामुळं थर्ड राऊंड पर्यंत तिथे काही जागा शिल्लक राहिल्या नाही. तर आजचा जो काही विषय होता आपला स्वप्न MBBS 2025 चे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला एक आयडिया यावी की आपण किती मार्क आणि किती रँक पर्यंत कुठल्या कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो. याच्या बाबतीत पूर्णपणे डिटेल आपलं कट ऑफचं बुकलेट आहे, जे पुढच्या 8 दिवसात आपल्याकडे अवेलेबल होईल. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी आमच्या नंबरवरती मेसेज करून किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज करून सांगावं, आपल्यापर्यंत ते पोहोचण्यात येईल. अपेक्षा करतो की ही जी सिरीज आहे MBBS 2025 चे ते स्वप्न MBBS 2025 ची याच्यात जी सुरुवात केलेली आहे पहिल्या कॉलेजची जी काही माहिती दिली आपल्याला नक्कीच 100% महत्वपूर्ण भेटलेली असेल. आपण दररोज एक एक कॉलेज बद्दल बोलणार आहोत. आजच्या व्हिडिओत आपण इथंच थांबणार आहोत. उद्याच्या कॉलेजच्या बद्दल आपण उद्या बोलू. आमच्या पेड काउन्सिलिंगला जर आपल्याला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे,
आमचे ऑफिसचे नंबर दिलेले आहेत, ते आपल्याला त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊन आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा नंबरला फोन करून तुम्ही पेड काउन्सिलिंगला येऊ शकता, जॉईन करू शकता. त्याला आपलं काही असं कंपल्शन नाही. ज्यांना लावायची काउन्सिलिंग आहे त्यांनी लावू शकता. आपण 2 प्रकारे करतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन. त्याच्याबद्दल तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय, पण आपण आता ह्या गोष्टी थोड्या सांगण्याच्या कमी करणार आहोत, की थोड्या कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याच्या उद्देशाने. तर तुर्तास आज इथंच थांबू विद्यार्थी व पालक मित्र. भेटू उद्या नवीन कॉलेजच्या नवीन कंटेंटमध्ये. तोपर्यंत आज थांबूयात. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या स्वप्नातलं कॉलेज असं भेटण्यासाठी अभ्यास चांगला करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर भेटू उद्या. तोपर्यंत धन्यवाद.